सगळ्यात महत्वाचं असं आहे की खराताचा जो अँगल आहे तो अजूनपर्यंत सीआयडीने हा हाती घेतला नव्हता, त्यामुळे तोही हाती घ्यावा अशी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे। आता याच्यामध्ये एक फोटो तुम्हाला दाखवतो। हा आहे अजितदादांचं काटेवाडीचं घर, ही ती विहीर आहे, त्याच्याजवळ एक कोणाची तरी शेती आहे। त्या शेतीला हे एक बकरी मारून आणि पूजा करून हे 28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती। आता फक्त हाडं आणि काही थोड्या प्रमाणात मांस हे तिथं आहे। आम्हाला जी माहिती कळालेली आहे आणि त्याबद्दलचं आम्ही नमूद केलेलं आहे, बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे जो खराताच्या सातत्याने संपर्कात होता आणि अजितदादांच्या जे काही पक्षातले प्रमुख जे नेते आहेत जे खराताच्या संपर्कात होते त्या लोकांबरोबर काही आर्थिक संबंध या छोट्या नेत्याचे आहेत। काटेवाडी हे जे घर आहे त्या घराचे जे काही आपल्याला पगार द्यावे लागतात, पेमेंट करावे लागतात, त्याच्यामध्ये हा छोटा नेता कुठेतरी इन्व्हॉल्ड आहे असं आम्हाला कळतंय। आणि ह्या सगळ्या पूजा एक काटेवाडीच्या घराच्या बाहेरची आणि तिथं सहयोग नावाचं घर आहे त्याच्या बाहेरची पूजा या छोट्या नेत्याच्या माध्यमातून केली असं आम्हाला कळतंय। आम्ही काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाही, आम्ही भोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही, पण या मागचा हेतू काय होता? दादांच्या तिन्ही घराबाहेर म्हणजे एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बंगला या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? मग खराताच्या अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली? आणि मग त्याच्याच बरोबर एक कुणीतरी व्यक्ती शेतकरी जेव्हा खराताला 27 का 26 जानेवारीला भेटला होता तेव्हा पवार परिवाराच्या प्रेमापोटी त्या शेतकऱ्याला पवार परिवाराबद्दल सगळं नीट होईल का असं विचारल्यानंतर खराताली त्या एका साध्या शेतकऱ्याला, ते सुद्धा द्राक्षाच्या शेतकऱ्याला असं सांगितलं असं आम्हाला कळालंय की पुढच्या काही दिवसामध्ये पवार परिवारावर फार मोठा आघात नाही तर अडचण होऊ शकते। हे सगळं जे आहे याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन सीआयडीने करावं असं आम्ही इथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे खुर्चीला तिथं खरं तर सांगितलेलं आहे। इथं मोकळी खुर्ची जी होती त्याला आम्ही विनंती केलेली आहे, पण आमचं डॉक्युमेंट इन्व्हर्ट झालेलं 140 कलमाच्या अंतर्गत माझं जे काही स्टेटमेंट आहे आणि मग मी सहज गप्पा मारत असताना नाहीतर इतरही सोर्सेसच्या माध्यमातून माहिती केली। मी 4 वेळा आलोय, 3 वेळा आलोय। VK सिंग किती वेळा आणलं गेलं त्याला? एकदा। रोहित सिंग किती वेळा आला? एकदा सुद्धा आला नाही। मग सीआयडी खरंच काय करते याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे असं मला तरी वाटतं। त्यामुळे आम्ही कष्ट करून जो FIR आणला त्याच्यावर फक्त तिथं कुठेतरी एन्क्वायरी केली जाणार आहे, इन्व्हेस्टिगेशन केलं जाणार नाही असं दुर्दैवाने त्या ठिकाणी आम्हाला कळतंय। अजून कोणाचं काय आहे मी फार ते गंभीर आरोप केलाय। एक तर DGCIने ती एजन्सी जी नेमली तेवढं जरा पुन्हा खुलासेवार सांगा, ती एजन्सी कुठली आहे, नेमकं ती काय काम करेल, हा एक भाग। आणि दुसरं काटेवाडीचा बकरा जो टांगलाय बाहेर, छोटा नेता आहे नेमका काय पार्श्वभूमी त्या छोट्या नेत्याची, कोण आहे नेमकं? राजकीय नेता आहे, बारामतीचा आहे, छोटा नेता आहे असं आम्हाला कळालंय, जो खराताच्या संपर्कात होता, खराताकडे जाऊन पूजा सुद्धा करत होता आणि दादांचे जे काही नेते जे कुणी खराताच्या संपर्कात होते त्या नेत्यांबरोबर आर्थिक व्यवहार त्या छोट्या नेत्याचे असतील असं आम्हाला त्या ठिकाणी कळतंय। आता आम्हाला जेवढी माहिती कळाली आम्ही सांगितलं, आता इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करावं ना, पण पोलिस तोंड बघून जर इन्व्हेस्टिगेशन करत असेल, सत्ता बघून आणि पार्टी बघून इन्व्हेस्टिगेशन आणि FIR करत असेल तर खरंच दुर्दैवाने एवढे चांगले अधिकारी पोलीस विभागात असताना, कॉन्स्टेबल पासून सर्वच पोलीस विभागाचा आम्हाला आदर असताना ठराविक 4-5% लोकांमुळे दबाव घेतल्यामुळे जे पोलिसांचं नाव आज या महाराष्ट्रामध्ये खराब होतंय ते अतिशय दुर्दैवी गोष्ट असं आम्हाला म्हणावं लागेल।